चला आज पाहणार आहोत आपण 32 साईज फोरटक्सचा ब्लाऊज स्टिचिंग. कालच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग दाखवली होती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे. म्हणजे माझी पद्धत दाखवणार आहे. खूप साधी सोपी सिंपल आहे. अगदी 35 मिनिटामध्येच मी हा ब्लाऊज पूर्ण शिवून तयार केला होता. तर तुम्ही म्हणताल की तुम्हाला इतका वेळ लागला, आम्हाला इतका वेळ लागतो. तर होतं असं, कमी साईजचा जर ब्लाऊज असेल तर तो पटकन शिवून होतो. मोठं माप असेल तर त्याला थोडा जास्त वेळ लागतो. त्यात या ब्लाऊजमध्ये काही जास्त तामझाम वगैरे काहीच नव्हतं. साधा साधा ब्लाऊज होता. काहीच लेसेस वगैरे काहीच नव्हत्या, डिझाईन नव्हती, काहीच नव्हती. एकदम सिंपल होतं. गळापलटी केला होता, त्यामुळं पटकन झाला. तर इथं क्रॉस पट्ट्या होत्या, ह्या अशा प्रकारे मी सगळीकडून टिप मारून जोडून घेतल्या. अशा जर जोडल्या माझ्या पद्धतीनं तर फिनिशिंग खूप छान येते. अन्यथा तुम्ही सेम अशा पलटी वगैरे करून जोडतात तशा जोडल्या तरीही चालतील. तर इथं आपण समोरचा गळा जो आहे ना, तर तो देखील पलटी करून घेणार आहोत. जी याची खून केलेली बाजू होती, आपण मार्किंग केलेली ती आतल्या साईडला ठेवली आहे आणि नंतर गळा पलटी करून घेतला आहे. तर इथं झालं असं, मला फोन आला एक आणि तेवढ्या याच्यात कॅमेरा बंद झाला. तर फोन कोणाचा होता म्हणायचं झालं तर फोन होता कंपनीचा. पण आरेश उठला, त्यामुळं मग मी ते पाहिलं कॅमेरा बंद झालेला. त्यामुळं फक्त पुढचा पार्टला गळा जोडून दोन्ही पार्ट मी पलटी केले आणि अस्तर अटॅच करून घेतलं. तेवढंच केलं होतं. तेवढ्या ह्याच्यातच तो मोबाईल म्हणजे बंद झाला आणि मी लगेच पाहिलं. त्यानंतर मागचा देखील गळा पलटी करून घेतला. खालची पट्टी म्हणजे खालच्या पट्टीला पण मी पलटीच केलेला आहे, जसं की आपण रेग्युलर करत असतो. तर सॉरी, इथं माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला त्याबद्दल. खरंच मलाच खूप कसंतरी वाटलं. पण म्हटलं चला आता एवढं सगळं शूट केलंय. काल मी बोलले होते की तुम्हाला मी याची स्टिचिंग पण दाखवणार आहे. तर मग म्हटलं कशाला ना मग थोड्यासाठी हे करायचं, म्हणून म्हटलं चला दाखवूया, तुमच्यासोबत शेअर करते म्हणून. त्यानंतर मग इथं पाठीला असे टक्स मारून घेतलेले आहेत. तर इथं होतं असं माझ्यासोबत ना, की जर मशीनची लाईट नाही ना मी लावली, तर मला असा भास होतो, की मशीन बंद आहे आणि अचानक माझं म्हणजे पॅन्डलवरचं कंट्रोल जे आहे ना, तर ते असं वाटतं कधी-कधी सुईत बोट जायला नको. आणि मला ती सवय लागली. तिथं जर लाईट चालू असेल ना, तरच मशीन चालू, हा माझ्या मनाचा एक भ्रम तयार झालेला आहे. त्यामुळे मग मी शक्यतो तरी माझ्या मशीनची इथली लाईट चालूच असती. पण मला असं वाटत होतं व्हिडिओमध्ये क्लिअर येतंय की नाही, येतंय की नाही. त्यामुळे मी कधी चालू, कधी बंद असं करून बघत होते. त्यानंतर मग इथं आपण स्लीव्हज जोडून घेतलेली आहे. शॉर्ट स्लीव्हज होती एकदम, म्हणजे जास्त काहीच तामझाम नव्हतं ब्लाऊजमध्ये. त्यामुळे एकदम पटकन झालेलं आहे. स्लीव्हजचं पण पहा, ज्या आपण मार्किंग केली होती छोट्या स्लीव्हजसाठी, ती त्या एक तर स्लीव्हज तुम्हाला दोन्ही पण बाहेरच्या साईडला आले पाहिजेत किंवा दोन्ही पण आतल्या साईडला आले पाहिजेत त्या खुणा. जेणेकरून तुमची स्लीव्हज कधीच एका बाजूची होत नाही, म्हणजे 2 साईडच्या 2 स्लीव्हज निघतात. आता इथं बघा माझी ही स्लीव्ह जी आहे ना, ही बरोबर म्हणजे ती जी आपण क्रॉसची खूण केली होती ती बरोबर वरती आलेली आहे. आता इथं पलटी करायच्या अगोदर मी आतून ठेवली आहे. ती पलटी केल्यानंतर बरोबर बाहेरून येईन. तर ह्या अशा काही खुणा असतात, की ज्या तुम्ही जर ब्लाऊज शिवताना लक्षात ठेवल्या ना, तर तुमचा ब्लाऊज चुकत पण नाही, परत उसवायचीही गरज पडत नाही, काहीच करायची गरज पडत नाही. आणि तुम्हाला इथं जर नसेल कळलं, की स्लीव्हजचं म्हणजे मार्किंग वगैरे कसं केलेलं आहे किंवा एकसारखी स्लीव्हज होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची, तर याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ मी नक्कीच बनवेल तुमच्यासाठी. पण सध्या फक्त इथं एवढंच लक्षात ठेवा, आपण ज्या मार्किंग केल्या होत्या त्या एक तर बाहेरून आल्या पाहिजे किंवा एक तर आतून गेल्या पाहिजे. आणि जर मार्किंग कशा केल्या होत्या हे पाहायचं असेल तर या आधीचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहावा लागेल, जो की कालच अपलोड झालेला आहे. त्यानंतर स्लीव्हचं राहिलेलं साईडचं कापड हे देखील आपण सगळं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आता आपली स्लीव्ह ज्यावेळेस आपण स्लीव्ह जोडणार त्याच वेळेस स्लीव्ह हातात घ्यायची, तोपर्यंत काहीच करायचं नाही, ही साईडला ठेवून द्यायची. आता इथं पहा मी फ्रंटचे पार्ट जे आहेत तर ते जोडून घेतले होते. तर ते पण पहा शेकावर एक ठेवून घ्यायचे, समोरासमोर ठेवून पाहायचे दोन्ही एकाच बाजूचे झालेले नाही आहेत ना. 2 पार्ट 2 साईडचेच व्हायला हवेत, अन्यथा प्रॉब्लेम होतो. त्यामुळं मग इथे अगोदर चेक करायचं अस्तर कटिंग करायच्या अगोदर आणि त्यानंतर साईडचं कापड कटिंग करायच्या अगोदर आणि त्यानंतर साईडचं कापड कटिंग करून घ्यायचं. तर राहिलेलं सगळं एक्स्ट्राचं कापड कटिंग केलेलं आहे. कापड कटिंग करताना एकदम अस्तरच्या कापडाला चिटकून कटिंग करायचं, म्हणजे एकदम फिनिशिंग वगैरे एकदम छान येते यासाठी. आणि त्यानंतर इथं पहा आपल्याला तिथं टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर इथं टक्स टाकताना काय करायचं, जिथपर्यंत आपण खुणा केल्या होत्या ना तिथपर्यंतच टाकायचे. इथं माझ्याकडून एक तर धागा म्हणजे खालची बॉबिन निघली. ती बॉबिन निघली तर निघली बाई, बिचारी खाली पण पडून गेली. ती खालून वर उचला, तिचा धागा गुंडाळीला परत गुंडाळा, हे सगळं इथं झालं होतं माझ्यासोबत. तुम्हाला सगळं शेअर करते मी. काय व्हिडिओ खूप जास्त एडिटिंग वगैरे काहीच करत बसत नाही, कारण की नॉर्मलीमध्ये बाकीच्यांना पण असं वाटायला नको
की तुमच्यासोबत काहीच प्रॉब्लेम येत नाहीत का? म्हणजे तुमची मशीन इतकी हे चालते. म्हणजे काही काही नवीन शिकतात ना, तर त्यांना वाटतं की यांची मशीन एवढी चांगली चालतीये बुवा, यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही, यांचा धागा पण तुटत नाही. तर असं काहीच नसतं हो. धागा तुटतो, बॉबिन म्हणजे निघते, कधी-कधी धागा व्यवस्थित येत नाही. हे सगळे प्रॉब्लेम्स होतातच. आणि आता त्यात माझ्या मशीनचं काय झालंय, खालचं ऑइल जे आहे ना, तर ते खूप खराब झालंय आणि ते मला एकटीला चेंज करता येत नाहीये. त्यामुळं थोडंसं मशीन पण हे करतीये. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये एकदम. आणि इथं पहा टक्स मी मारून घेतीये. तर खालचा टक्स साधारणतः अर्धा इंचाला कमी मारलेला आहे आणि साईडचे बाकीचे जे आहेत ना, तर ते 2-2 रेषा ज्या असतात ना टेपच्या, तर तेवढंच अंतर घेऊन जिथपर्यंत आपण मार्किंग केलं होतं ना, जिथपर्यंत लाईन्स ओढून घेतलेल्या आहेत ना, तिथपर्यंत येऊन टक्स हा एंड करून टाकतीये. तर इथं तुम्ही बघू शकता. आणि असं नाहीये की मी खूप जास्त काही प्रोफेशनल वगैरे स्टाईल सांगितली आहे तुम्हाला. एकदम साधी सिंपल मी जी पद्धत आहे ना, तर ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस अशा प्रकारे क्रॉसपट्टी लावता ना, त्यावेळेस म्हणजे असं वाकडं होत नाही किंवा खालीवर होत नाही. नवीन शिकताय किंवा कोणी म्हणजे हे आहे, नवीन आहे किंवा क्रॉसपट्टी लावल्यानंतर अशी क्रॉस होते पहा कधी-कधी. तसा जर प्रॉब्लेम तुमच्यासोबत येत असेल ना, तर ही पद्धतीने लावा. खूप छान बसते. ॲज इट इज आहे अशीच क्रॉसपट्टी आणि अस्तरचं कापड जे आहे, तर ते एकमेकाला जोडून घ्यायचं. त्यानंतर इथं पहा टक्सच्या ठिकाणी मी थोडंसं कट केलेलं आहे. म्हणजे एक क्रॉसमध्ये एक हे मारलं, कट मारला, जेणेकरून वरच्या साईडनं ज्यावेळेस ते कापड दाबलं जातं, त्यावेळेस असा टक्स जो आहे ना, तर तो क्रॉसमध्ये नाही जात. एकदम सरळ असा फिनिशिंगमध्ये छान बसतो. त्यासाठी तिथं छोटासा कट दिला, 2 शिलाई देऊन घेतली आणि सेम अशाच प्रकारे दुसरी देखील आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी शिलाईचं उरलेलं कापड असतं ना, ती खालच्या साईडला क्रॉसपट्टीच्या साईडला असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते कापड आहे तसंच ॲज इट इज एकाच डायरेक्शनला राहतं. जेणेकरून आपण हुकची पट्टी बसवतो, परत बॅकची बसवतो, त्यावेळेस त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. एक तर खालच्याच साईडला ठेवायचं शक्यतो तरी, जेणेकरून फिनिशिंग एकदम छान राहते. याचं देखील मी तसंच केलेलं आहे. तुम्हाला एकदा सवय झाल्यानंतर बरोबर ते खालच्याच साईडला राहतं, म्हणजे वरती जात नाही. तर त्यानंतर इथं आता आपल्याला एकदा हे करायचं आहे. इथं काय होतं, धागा वगैरे कधी-कधी खूप जास्त तुटतो, कारण की मशीनचं ऑइल मी तुम्हाला आधी पण सांगितलं, की थोडं चेंज करायला आलंय. त्यामुळं मग थोडा धागा वगैरे तुटायचा प्रॉब्लेम येतो कधी-कधी. तर त्यानंतर इथं चेक करून घ्यायचं पुढचा मागचा सॉरी, दोन्ही पण साईडचं जे आहे ना, तर ते सेम आहे की नाही असं चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे करायचं. तर इथं मी ना याच्या पट्ट्या काढल्याच नव्हत्या, कारण की काल ब्लाऊज कटिंग करताना मी शक्यतो कटिंग करताना सगळी टोटल कटिंग करून ठेवत असते. पण काल तुम्हाला माहिती कटिंग करताना कटिंग झाली आणि लगेच आरे सुटला. त्यामुळे मग काही कटिंग राहिली होती आपली, तर ती चालू-चालूमध्ये मी इथं करून घेतली. अन्यथा मी सगळं करून ठेवत असते, जेणेकरून आपण ज्यावेळेस शिवायला ब्लाऊज बसतो ना, त्यावेळेस कुठलाच गोंधळ वगैरे काहीच होत नाही. एकदम पटापटा करता येतं. त्यानंतर इथं एक एक्स्ट्राचं कापड होतं, तर ते घेतलं होतं मी आणि त्यानंतर अशा प्रकारे कट करून घेतलं. साधारणतः हे 1.5 इंच 2 इंच पट्टी घेऊ शकता तुमच्या अंदाजानुसार. आणि तुम्हाला जर नसेल कळत, तर मग याच्यावरती देखील मी एक व्हिडिओ बनवेल. तसं मला कमेंट करून सांगा, की हुक पट्टी किती घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. आता इथं हुकची पट्टी जी आहे ना, तर ती मी इथं लावून घेते. तर हुकची पट्टी अशी लावायची, गळ्याच्या वरच्या भागाकडून हुकची पट्टी वरच्या साईडला ठेवायची आहे. बरोबर. आणि त्यानंतर मग जोडून घ्यायची आहे. असं केल्यानं बरोबर हुकची पट्टी हुकाच्या साईडला जाते आणि लूकची पट्टी लुकाच्या साईडला जाते. जर इथे सगळं डिटेल्समध्ये नसेल कळालं ना, तर ह्या बारीक-बारीक पॉईंटवरती आपण एक व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पॉईंट हा क्लिअरली कळला पाहिजे. कारण की ज्यावेळेस तुमचे असे काही-काही सिक्रेट पॉईंट असतात ना, की लूकची पट्टी कोणत्या साईडला जोडायची पटापटा, म्हणजे आपल्याला जर माहीत असेल ना, की कसं-कसं जोडायचं, तर ब्लाऊज एकदम फास्ट होता. तर इथं देखील पहा, लूकची पट्टी ज्यावेळेस मी जोडते, त्यावेळेस गळ्याच्या म्हणजे अस्तरच्या साईडनं वरच्या साईडनं लूकची पट्टी ठेवून घेतली आणि त्यानंतर कारण की आपली लूकची पट्टी जी आहे, तर ती वरच्या साईडला पलटी होते आणि हुकची पट्टी ही आतल्या साईडला पलटी होते. हे छोटे-छोटे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले ना, तर पटापटा म्हणजे ब्लाऊज शिवताना अजिबात अडथळे येत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे ब्लाऊज चुकत नाही आणि प्लस आपल्याला कुठे शिलाई उधळावं लागत नाही आणि शिलाई उसवायचा वेळ वाचला, की आपलं ब्लाऊज ऑटोमॅटिकच पटापटा होऊन जातं. परत एकदा इथे चेक करून घेतलं, सगळे पॉईंट व्यवस्थित आलेत का नाही. सगळे पॉईंट व्यवस्थित आले होते. कमी जास्त झालं तर खालच्या साईडला थोडंफार कट करून टाकायचं. आणि त्यानंतर इथं आता बॅकचा पार्ट घेतलेला आहे आणि पाठीमागचा पार्ट देखील असा जोडून पाहायचा एकमेकांच्या साईडला. तर आपल्याला इथं ज्यावेळेस कटिंग करू ना आपण, त्यावेळेस आपल्या खालची साईडला पॉईंट द्यायचा आहे,
की पुढची साईड मागची साईड तर ऑलरेडी आपण माप घेऊन बरोबर परफेक्ट कटिंग असती, पण कमी जास्त होताना अशा पुढच्या साईडला होतं. त्यामुळं मग पुढच्या साईडला असं थोडं थोडं मी इथं खुणा करून घेतल्या. आपल्याला कुठपर्यंत टिपमध्ये घालायचं आहे, परफेक्ट आपलं किती ठेवायचं आहे आपल्याला टिपमध्ये जाण्यासाठी, तिथं खुणा करून घेतल्या. थोडं एक्स्ट्राचं कापड होतं ते कटिंग केलं आणि त्यानंतर इथं एक अशा पट्ट्या होत्या, तर त्या मी इथं लावून घेतल्या आणि त्या दुमडून आता जसं आपण बॅक साईडला पट्टी लावतो सर, तर सेम त्याच प्रकारे इथं तुम्हाला इथं देखील पट्टी लावून घ्यायची आहे. असं केल्यानं फिनिशिंग ब्लाऊजची खूप छान येते आणि ब्लाऊज फिटिंगला देखील खूप छान बसतो. त्यामुळे मी शक्यतो तरी असं करते. काही काही वेळेस पलटी पण करते, कधी कधी खूप घाई असेल किंवा काही असेल तर पलटी करते, अन्यथा मग मी अशीच फिनिशिंग देते जेणेकरून एकदम छान परफेक्ट अशी फिनिशिंग येत असते. आणि तुम्हाला ज्यावेळेस समोरचा भाग तुम्ही मोजताना त्यावेळेस तुम्हाला नेहमी खालच्या साईडचाच भाग हा कमी करायचा असतो. मोंड्याच्या साईडला काहीच करायचं नसतं, कारण मोंड्याचं माप हे आपलं परफेक्ट असं खालच्या साईडला थोडं कमी जास्त झालं तरी देखील चालतं. आणि इथं लगेच आता लूक बनवून घेते. लुकाचे तुम्ही म्हणजे मार्किंग देखील करू शकता, किती किती इंचावरती तुम्हाला करायचे आहेत तसं. पण आता मी इथं अंदाजेच बनवते, कारण की प्रॅक्टिसनं जमतं अंदाजे केले तरी पण, त्यामुळं मी इथं अंदाजेच करत आहे. काही खूप जास्त मार्किंग वगैरे असं काही करत बसत नाही. त्यानंतर लूक करून झाले. आता लगेच इथं लुकाची साईड उलटी ठेवून घेतली हुकपट्टीवरती आणि इथं सरळ मार्किंग करून दिली, कारण की आता ज्यावेळेस आपण ब्लाऊज पूर्ण शिवून होईल ना, त्यावेळेस फक्त आपण आहे ॲज इट इज हुक लावायला घ्यायचे, म्हणजे काही झंझट होत नाही. एकदम पटकन असं ब्लाऊज जे आहे ना, तर ते आपलं शिवून होतं. म्हणजे परत आपल्याला कुठं मार्किंग वगैरे काहीच करायची गरज पडत नाही आहे. आणि तुम्हाला दिसत असेल की मी इथपर्यंत ब्लाऊज शिवला आहे, अजूनही टेप कुठं घेतलेला नाही आहे, कुठं मार्किंग केलेली नाही आहे, काहीच नाही आहे. कारण आपण कटिंग करतानाच परफेक्ट केली होती, त्यामुळे मग मार्किंगची वगैरे काहीच गरज पडत नाही आहे. आणि याच्या कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेला आहे. तो जर पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्कीच जाऊन पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पॉईंट हा बारकाईने लक्षात येईल. आता इथं पहा, आपण जी क्रॉस खून केली होती ना, तर ती बरोबर आपली जी समोरचा भाग आहे ना, तर तिथं ठेवायची आहे. कारण क्रॉसची खून ज्या साईडला केली होती ती साईड कटिंग करताना आपण छोटी कटिंग केली होती. म्हणजे आपण जिथं स्लीवचा आकार देतो फ्रंट साईडला थोडा अर्धा इंचानं आपण स्लीव कट करून टाकतो ना, तर ती साईड होती. तर ती बरोबर खून केलेली साईड ही समोरच्या भागाला झाली पाहिजे. अशा छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या ना, तर पट्टापट ब्लाऊज शिवून होतो, काहीच झंझट करायची गरज पडत नाही. तर इथं पहा, आता बरोबर आपलं एकदम परफेक्ट असं आलेलं आहे, काहीच कमी नाही, जास्त नाही, काहीच नाही. कारण की आपण मोजून घेतानाच परफेक्ट घेतलेला आहे. स्लीव्ज कटिंग करताना व्यवस्थित केली आहे. बॅकचा पार्ट, समोरचा पार्ट हा मोजून घेतलेला आहे, जेणेकरून आता इथं कमी जास्त व्हायचं काही झंझटच नाही आहे. आणि जस्ट स्लीव जोडून घ्यायची आणि इथे आतून परत एक टिप मारून द्यायची, जेणेकरून आता लगेच आपण याला फिटिंग करायला तयार झालो यासाठी. आणि सेम अशा प्रकारे परत एक दुसऱ्या साईडची देखील स्लीव जी आहे ना, तर ती जोडायला घ्यायची. इथं पण पहा, जी क्रॉसची साईड आहे ना, ती बरोबर समोरच्या बाजूला आली. जिथं खून केली होती बाहीला, तर ती बरोबर आपली समोरच्या साईडलाच आलेली आहे, जेणेकरून बाही चुकत नाही, उसवायची गरज पडत नाही, खूप जास्त डोक्यात काही तामझाम घ्यायची गरज पडत नाही. एकदम पटापट अशी स्लीव्ज जी आहे ना, तर ती जोडून होते. आणि आपल्याला कुठंच ब्लाऊज उसवायची किंवा काही कोणती छोटी साईट आहे, कोणती मोठी आहे, कोणता भाग कुठं गेला आहे, हे काहीच बघायची गरज पडत नाही. अगदी पटापट ब्लाऊज शिवून होतो. इथं देखील काहीच मोजायची वगैरे गरज पडत नाही. फक्त एकदा पाहायचं बरोबर आहे की नाही. पण इथं इथं देखील बरोबर झालेलं आहे, कारण की आपण अगोदरच मागचा पुढचा भाग मोजून घेतला होता, त्यामुळं काहीच करायची गरज पडलेली नाही आहे. त्यानंतर इथं देखील लगेच आपण ही एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पटकन असा आपला ब्लाऊज लगेच आता फिटिंगचं माप टाकून ब्लाऊज इथं तयार करून घ्यायचा आहे. तर इथं लगेच फिटिंगचं माप टाकतोय. तर इथून पुढं काय झालं आहे ना, माझ्याकडून व्हिडिओ प्लीज थोडा समजून घ्या, कारण की कोणाचा तरी फोन आला आणि व्हिडिओ बंद झाला. त्यामुळं मग फिटिंग जी आहे ना, तर ती मी तर फक्त तुम्हाला सांगते. जे कंबर होतं आपलं, तर ते 28 कंबर होतं. तिथून पुढं 5 इंच एक्स्ट्रा होतं. तर 5 इंचाचा चौथा भाग केला तर तो 1.25 इंच येतो. आणि जिथून आपण शिलाईची टीप मारली होती तिथून 1.25 इंच मोजून ठेवलं. आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकलेला आहे. छातीचा चौथा भाग आपला 8 इंच होता, 32च्या अर्ध. तर 8 इंचावरती खून केली. आणि त्यानंतर दंडघेरा आपला 12.5 होता, तर 6.25 इंचावरती खून केलेली आहे. आणि त्यानंतर ॲज इट इज शिलाई देऊन घेतली आहे दोन्हीही साईडला. असंच करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि